पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख आहे. रामनवमी झाली की वेध लागतात नाशिकच्या ग्राम उत्सवाचे म्हणजेच राम रथ यात्रेचे. जन्म उत्सवानंतर कामदा एकादशीला रथ यात्रा काढण्याची परंपरा पेशवे काळापासून चालत आली आहे. सवाई माधवराव पेशवे आजारी असताना त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामांना नवस केला होता. त्यांना बरे वाटल्यानंतर पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला रामरथ अर्पण केला होता. पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे रामरथाच्या देखभालीची जबाबदारी सोपवली. रास्ते यांनी रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून त्यांनी पैलवान घडवले होते. हे पैलवान रथ उत्सवात रथ ओढत असे. तेव्हापासून तर आत्तापर्यंत श्रीरामरथ ओढण्याची जबाबदारी सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे. एकादशीला उन्हे उतरणीला आली की भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रभू काळारामांच्या भोगमूर्ती आणि पादुका मंदिराबाहेर आणून पालखीतून मंदिराची प्रदक्षिणा करतात. या यात्रेत 2 प्रकारचे रथ बघायला मिळतात. एक रामरथ आणि दुसरा गरुड रथ. रास्ते आखाड्याकडून रामरथ आणि अहिल्याराम व्यायामशाळेकडून गरुड रथ ओढले जातात. जणू रामरथाला मार्ग दाखवायला आणि भक्तांना प्रभूंच्या आगमनाची वार्ता द्यायला गरुड रथ रामरथापुढे चालतो. रथयात्रेच्या मार्गात जमिनीवर रांगोळ्या आणि आकाशात पताका स्वागतासाठी आतुर असतात. विविध ढोल पथकांचे ताशे कडाडतात. शंखनाद आणि फटाक्यांची आतिषबाजी होते. ठिकठिकाणी प्रभूंचे औक्षण होते. पुष्पवृष्टी होते. एक सुरात जय सीता राम सीता गजर गुंजतो. रथ रामकुंडावर आल्यानंतर वेदमंत्रांच्या घोषात गोदेच्या अमृत जलाने श्रीरामांना अवधूत स्नान घातले जाते. अभिषेक षोडोपचार पूजन करून आरतीनंतर रथाचा परतीचा प्रवास सुरू होतो. नगर प्रदक्षिणा करून पुन्हा प्रभूंना देवालयात विराजमान केले जाते आणि पुन्हा विधिवत पूजा आरती करून सोहळ्याची सांगता केली जाते. ही रथयात्रा नाशिकचा लोकोत्सव आहे. गोदावरीच्या अविरत प्रवाहासारखी गोदाकाठची ही परंपरा पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष अखंड चालत आहे. आपल्या काठावरचं हे कौतुक गोदामाई प्रतिबिंब म्हणून साठवून ठेवत आहे.